मराठी सिनेसृष्टीत पुन्हा एकदा इतिहास घडण्याची तयारी सुरू झाली आहे. 100 कोटींचा टप्पा सहज पार करणारा हा चित्रपट ठरणार का? नागराज मंजुळे यांच्या खाशाबाचा टीझर पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. पण या चित्रपटात नेमकं असं काय खास आहे? चला जाणून घेऊया. सैराट, फॅन्ड्री यासारखे दमदार चित्रपट देणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे आता घेऊन येत आहे खाशाबा. हा चित्रपट आहे भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिले वैयक्तिक पदक मिळवून देणाऱ्या महाराष्ट्राचे सुपुत्र खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत 1952च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या या महान खेळाडूचा संघर्ष आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. पारंपरिक कुस्तीचे भव्य दृश्य, अंगावर काटा आणणारे सिनेमॅटोग्राफी, भावनिक संघर्ष आणि दमदार बॅकग्राऊंड म्युझिक, टीझरची प्रत्येक फ्रेम हा चित्रपट मोठ्या प्रमाणावर तयार होत असल्याची साक्ष देते. या चित्रपटाला अजय अतुल यांचं संगीत लाभलं आहे. त्यामुळे गाणी आणि बॅकग्राऊंड स्कोरही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतील यात शंका नाही. सर्वात मोठी उत्सुकता म्हणजे खाशाबांच्या भूमिकेसाठी एका नव्या चेहऱ्याची निवड करण्यात आली आहे. अद्याप त्या अभिनेत्याचं नाव जाहीर झालेलं नाही, त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. याशिवाय जितेंद्र जोशी, महेश मांजरेकर, गिरीश कुलकर्णी, संदीप कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, वैभव मांगले, छाया कदम आणि गार्गी कुलकर्णी यासारख्या दमदार कलाकारांची फौज या चित्रपटात दिसणार आहे. जिओ स्टुडिओज आणि आटपाट प्रोडक्शनची निर्मिती असलेला खाशाबा हा चित्रपट 1 जानेवारी 2027 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीचा हा आणखी एक अभिमानास्पद चित्रपट ठरणार का? 100 कोटींचा टप्पा पार करणार का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच मराठी चित्रपटांच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.